नमस्कार, मी वैशाली। सर्वात पहिले सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। तसेच ही दिवाळी तुम्हाला आनंदाची, भरभराटीची आणि चांगल्या आरोग्याची जाओ। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीची पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे। तसंच पूजेचा काय मुहूर्त आहे, कोणत्या मुहूर्तामध्ये पूजा करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी। अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात आणि याच दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते। धनतेरस हे नाव धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनलेले आहे। धन म्हणजे संपत्ती आणि तेरस हा कृष्ण पक्षातील 13वा दिवस आहे। हा सण पारंपरिकपणे हिंदू महिन्यात अश्विनमध्ये साजरा केला जातो। या दिवशी प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार बाजारातून काहीतरी नवीन खरेदी करतो। आता भगवान विष्णूच्या अमृत मिळवण्याच्या योजनेतून जेव्हा असुरांमध्ये व देवांमध्ये स्पर्धा झाली तेव्हा समुद्र मंथन करण्यात आले। आता समुद्र मंथना करताना क्षीरसागरात मंदार पर्वत हे रवी बनले, तर वासुकी साप दोरी अशा पद्धतीने समुद्र मंथन सुरू झाले आणि बऱ्याच कालावधीनंतर त्यातून 14 रत्ने बाहेर पडली। 14 रत्नांपैकी होते 5वे रत्न म्हणजे धन्वंतरी। हातात अमृताने भरलेले कलश घेऊन समुद्र मंथनातून प्रकट झालेत। धन्वंतरी यांना भगवान विष्णूचे अवतार मानले जाते। या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे। तसंच या दिवशी देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते। आता धन्वंतरी अमृत कलश घेऊन बाहेर आलेत तेव्हा ते मानव उद्धारासाठी आणि कल्याणासाठी त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी आयुर्वेदाचाही प्रसार केला, म्हणून त्यांना देवांचे वैद्य असे म्हटले जाते किंवा आयुर्वेदाचे जनकसुद्धा असे म्हणतात। तसेच म्हणून बऱ्याच दवाखान्यात किंवा तुम्हाला धन्वंतरीची मूर्ती पाहावयास मिळते। आता ही पूजा जी काही आहे ती तुम्हाला कधी करायची आहे धनत्रयोदशीची? संध्याकाळी 7:16 ते 8:20 तुम्हाला ह्यामध्ये पूजा करायची आहे। पुन्हा तुम्हाला सांगते, संध्याकाळी 7:16 ते संध्याकाळी 8:20 मध्येच तुम्हाला ही पूजा करायची आहे। हा शुभ मुहूर्त आहे। तर आता आपण पूजा कशी करायची तर ते बघूया। सर्वात पहिले एक पाट घ्यायचा आहे। पाटावर एक लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। तसंच पाटावर धन्वंतरी देवतेचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकतात आणि त्यासोबत तुम्ही माता लक्ष्मीचा फोटोसुद्धा ठेवू शकतात। आता कोणत्या पण पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करून करतो, तर म्हणून आता पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ घेतल्यावर तांदूळाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता दिवा प्रज्वलित केल्यावर दिव्याला सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, फूल वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहायच्या आहे आणि मनात म्हणायचं आहे, म्हणजे मंत्र म्हणायचा आहे, ओम दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षत पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे। ठीक आहे। नंतर आता इथे घंटेची पूजा करून घेणार आहोत आपण। आता घंटेची पूजा करून घेताना पुन्हा पाटावर थोडे तांदूळ घ्यायचे आहे, तांदूळा हळद कुंकू वाहायचं आहे, नंतर घंटा ठेवायची आहे। आता घंटेला सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहे, फूल वाहायचं आहे आणि म्हणायचं आहे इथे ओम घंटाय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे। आता सर्वात पहिले डोळ्यांना पाणी लावून घ्यायचं आहे। सर्वप्रथम डोळ्यांना पाणी लावून झाल्यावर आपण पहिले आचमन करणार आहोत। तर पहिले डाव्या हाताने पळीने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे 3 वेळा आणि मंत्र म्हणायचे ओम केशवाय आणि प्यायचं आहे। ते पाणी ग्रहण करायचं आहे। ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं 3 वेळा हातावर घेऊन पाणी ते तुम्हाला आचमन करायचं आहे, म्हणजे प्यायचं आहे आणि 4थ्या वेळेस पाणी हातावर घेऊन ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे। ओम गोविंदाय नमः करून सोडायचं। आता आचमन झाल्यावर आपल्याला संकल्प करायचा आहे, तर हातामध्ये थोडं पाणी, हळद कुंकू अक्षता आणि फूल घ्यायचं आहे आणि इथे आपण संकल्प करायचा आहे की मी वैशाली भारद्वाज गोत्रात उत्पन्न झालेली, मी माझ्या घरात सुख शांती आरोग्य लाभावे, घरात हे माता लक्ष्मीचा वास व्हावा, सगळ्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून हे व्रत
किंवा पूजा करत आहे असं करून ताम्हणामध्ये हे सोडून द्यायचं आहे. आता इथे आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. तर त्यासाठी कोणत्या पण पूजेची सुरुवात आपण गणपती पूजनानेच करतो. त्यामुळे इथे 2 जोड पानं घ्यायची आहे, इथे पाटावर ठेवायची आहे, त्यावर तांदूळ ठेवायचे आहे, तांदूळाला हळद कुंकू वाहायचं आहे. दुसरे 2 पानं जोड ठेवले ते मी माता लक्ष्मीसाठी ठेवलेले, इथे त्यांची पण स्थापना आपण करून घेणार आहोत. तर आता इथे ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. इथे आपण अभिषेक करणार आहोत. पहिले 5 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर 5 वेळा पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आणि पुन्हा 5 वेळा इथे पाण्याने अभिषेक करायचा आहे. आणि तेव्हा म्हणायचं आहे ओम गणपते नमः असं आपल्याला इथे म्हणायचं आहे. ओम गणपते नमः अशा पद्धतीने म्हणत आपण याच्यावर अभिषेक करणार आहोत. तर आता पुन्हा इथे करून घेतला अभिषेक. आता पुन्हा शुद्ध अशा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि म्हणायचे ओम गणपते नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा असं म्हणायचं आहे. आता ही मूर्ती एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे. तुम्ही इथे सुपारीसुद्धा ठेवू शकता गणपतीचं प्रतीक म्हणून. आता गणपती बाप्पांना इथे तांदूळावर ठेवायचं आहे, म्हणजे विड्याच्या पानावर ठेवायचं आहे आणि त्यांना हळद कुंकू गंध लावायचा आहे आणि अक्षता इथे वाहून घ्यायच्या आहे. तसंच फूलसुद्धा वाहून घ्यायचं आहे. आता फूल वाहताना कधी पण एक लक्षात ठेवा, फूल कधी पण वाहताना हळद कुंकू अक्षता याच्यामध्ये हे लावायचं आणि नंतर ठेवायचं आहे, नंतर तिथे वाहायचं आहे. आता इथे माता लक्ष्मीची आपण स्थापना करून घेणार आहोत. आता इथे तुम्ही मूर्ती पण घेऊ शकता किंवा एक सुपारीसुद्धा घेऊ शकता माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून. तर देवी लक्ष्मीचं इथे प्रतीक म्हणून मी इथे सुपारी घेतलेली आहे. आता त्याचा पण सुपारीचा पण इथे तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे. 5 वेळा पाण्याने करायचा आहे, 5 वेळा पंचामृताने करायचा आहे आणि 5 वेळा पुन्हा शुद्ध अशा पाण्याने करायचं आहे. तर तेव्हा म्हणायचं आहे तुम्ही ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः असं मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः अशा प्रकारे शुद्ध जलाने असं अभिषेक करून झाल्यावर ही सुपारी एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि या तांदळावर ठेवायची आहे. तांदूळावर ठेवल्यावर आता सुपारीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता व्हायच्या आहे. हळद कुंकू लावून झाल्यावर अक्षता व्हायच्या आहे. तसंच फूल व्हायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी नमः. अशा प्रकारे हा मंत्र म्हणत राहायचा आहे. आता इथे मी गणपती बाप्पांना दुर्वा वाहिला आहे. इथे महालक्ष्मीची स्थापना पण झालेली आहे. आता आपण कलश स्थापना करणार आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कलश स्थापना करणार आहोत. तर पहिले आता इथे पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. आता तांदूळावर सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि नंतर त्यावर कलश ठेवायचा आहे. आता हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार कलशाच्या मुखात भगवान विष्णू, कंठात भगवान शिव आणि मुळात ब्रह्मा विराजमान आहेत. देवी मातृशक्ती कलशाच्या मध्यभागी राहते. आता इथे कलश ठेवला आहे. कलशामध्ये अगदी गळ्यापर्यंत पाणी भरून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये दुर्वा, हळद कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फूल हे टाकायचं आहे. नंतर त्यावर 5 विड्याची पानं ठेवायची आहे किंवा 5 आंब्याची पानं ठेवली तरी चालेल. आता 5 विड्याची पानं ठेवल्यावर त्यावर एक नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवताना नारळाची शेंडी कधी पण वरती असायला हवी. तर अशा प्रकारे मी इथे 5 विड्याची पानं ठेवली आहे आणि आता यावर नारळ ठेवून घेत आहे. अशा प्रकारे मी इथे नारळ ठेवलं. आता कलशाला 5ही बाजूने हळद कुंकूची बोटं ओढून घ्यायची आहे. असं खालून वरती लावायचं आहे, ओढायची अशा प्रकारे. तर 5ही बाजूने लावून घ्यायची आणि समोर एक स्वस्तिक कुंकाने काढून घ्यायचं आहे. तर आता कलशाला जेव्हा आपण हळद कुंकू लावतो तेव्हा
एक मंत्र म्हणायचा आहे. गंगेचं यमुनेचं चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलम अस्मित सन्निधीम कुरु असं म्हणायचं आहे कलशाचं. आता स्वस्तिक इथे मी काढून घेत आहे. स्वस्तिक काढून घेतल्यावर कलशाची आता पूजा करायची आपल्याला. तर कलशाला सुद्धा हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचं आहे आणि तेव्हा फूल वाहायचं आहे आणि म्हणायचं आहे की ओम कलश देवताभ्यो नमः, ओम कलश देवताभ्यो नमः, ओम कलश देवताभ्यो नमः, सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आता नंतर आपण धन्वंतरी देवतांची पूजा करणार आहोत. आता धन्वंतरी देवतांचा फोटो जर असेल तर फोटोलासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. तसंच अक्षता वाहायच्या आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे धन्वंतरी देवतेची पूजा करून घ्यायची आहे. तर इथे धन्वंतरी देवतेची पूजा करून झालेली आहे. आता इथे शंखपूजा आपण करणार आहोत. तर इथे थोडेसे पाटावर थोडे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळावर सुद्धा हळद कुंकू पुन्हा वाहून घ्यायचं आहे आणि त्यावर शंख ठेवायचा आहे. आता शंख ठेवल्यावर सुद्धा शंखाला सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचं आहे आणि फूल वाहायचं आहे. तर तेव्हा खालील मंत्र म्हणायचा आहे. षड्देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधपुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे. नंतर आता इथे नैवेद्य दाखवायचा आहे. तर एका पानावर विड्याच्या पानावर गुळ खोबऱ्याचा असा नैवेद्य दाखवायचा आहे. तसंच इथे गोड म्हणून बत्ताशेचा नैवेद्य नक्की दाखवा. तसंच असा लाह्यांचा नैवेद्य इथे दाखवायचा आहे. तर एक मंडल करून घ्यायचं चौकोनी आणि इथे तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे मी बत्ताशेचा आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला आहे. नंतर आता इथे एक तांदळाने अशी रास करून घ्यायची आहे. आता यावर आपण 5 धान्य राशी ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या 5 बोडक्यांमध्ये मी इथे धान्य भरलेले आहे आणि हे 5 बोडके इथे ठेवायचे आहे. तर या दिवशी धान्याची पूजा करणे खूप अतिशय महत्त्व आहे. म्हणजे आजच्या दिवशी धान्याला खूप महत्त्व आहे. म्हणून या धान्यांची पूजा नक्की करा. तसंच आता ह्या 5 बोडक्यांना हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. तसंच अक्षतासुद्धा वाहायच्या या 5 बोडक्यांना आणि फूलसुद्धा वाहून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे या धान्याची पूजा करून घ्यायची आहे. आता इथे मी धान्य गहू, तांदूळ, मूग, तसेच इथे हरभरे आणि ज्वारी असे मी घेतलेले धान्य. तुम्ही कोणते पण 5 किंवा 7 किंवा 11 असे धान्य घेऊ शकतात. तिथे मी 5 धान्य राशी घेतलेल्या आहे. आता आजच्या दिवशी तसेच ह्या आपल्याकडे जे आयुर्वेदिक घटक असतील घरात त्यांची पूजा केली जाते. कारण धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता म्हणून ओळखली जाते. तर म्हणून ह्या आजच्या दिवशी तुम्हाला इथे आयुर्वेदिक म्हणजे तेजपत्ता, तसंच मी इथे लवंग, वेलची, दालचिनी, हळकुंड, तसंच इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि तुळस घेतलेली आहे. जे जे तुमच्या घरात असेल ना ते तुम्ही इथे घ्यायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. तसंच 5 फळांचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि अगरबत्तीने तुम्हाला ओवाळायचं आहे. खरं तर धन आपले शरीरच म्हणजे धन आहे. आपले शरीर जर सुदृढ असेल तर आपण सर्व काही कमवू शकतो. आपल्याला धन्वंतरी देवतांना हीच प्रार्थना करायची आहे की मला जर कुठली व्याधी असेल किंवा आजार असेल तर तो दूर होऊ दे आणि जर नसेल तर आयुष्यात कुठलीच व्याधी या कुठला आजार होऊ देऊ नको अशी प्रार्थना आपल्याला धन्वंतरी देवतांना करायची आहे. आता या दिवशी अगरबत्तीने ओवाळायचं आहे. तसंच तुम्हाला इथे धुपाने ओवाळायचं आहे आणि पहिले गणपती बाप्पांची आरती, धन्वंतरी देवतांची आरती, महालक्ष्मीची आरती तुम्हाला करायची आहे. तसंच आता इथे 13 दिव्यांनी तुम्हाला ओवाळायचं आहे आणि आरती म्हणायची आहे. तर इथे ही आपली धनत्रयोदशीची पूजा संपन्न झालेली आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ही धनत्रयोदशीची पूजा मी तुम्हाला सांगितली आहे. तुम्हाला ही पूजा कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आवडली तर ह्या पूजेला लाईक करा.